नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर पुन्हा एकदा सकाळी सकाळी आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। ठाणे महानगरपालिका भरतीमध्ये त्यांची नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। याआधी आपण खूप वेळा व्हिडिओ केलेला होता की ठाणे महानगरपालिकामध्ये किती जागा रिक्त आहेत, जाहिरात येणार आहे। तर उमेदवार नेहमी म्हणायची जाहिरात कधी येणार आहे, तर शेवटी ती जाहिरात आलेलीच आहे। तर याच्यामध्ये आपल्या सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या तिन्ही उमेदवारांना जे आहे तर ती इथं मोठी संधी जी आहे तर ती असणार आहे। एकूण 1773 जागा आहेत। मग त्याच्यामध्ये आपण आपल्या जागा किती आहेत तर त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत। बघा, ही ऍड आलेली आहे नुकतीच सकाळी जी आहे तर ही लोकमत पेपर मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली। अजूनही याची जी डिटेल जाहिरात आहे तर ती आजच येऊन लागेल। ठाणे महानगरपालिका गट क आणि गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्याबाबतची जाहिरात। बघा, ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट क आणि गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे। प्रस्तुत पदे म्हणजे याच्यात वेगवेगळे डिपार्टमेंट असणार आहे, जसे की प्रशासकीय सेवा 1, दुसरं लेखा सेवा 3, तांत्रिक सेवा म्हणजे जे आपले डिपार्टमेंट, चौथं अग्निशमन सेवा, 5वं शिक्षण सेवा, 6 सार्वजनिक आरोग्य सेवा, 7 वैद्यकीय सेवा, 8 निमवैद्यकीय सेवा। म्हणजे एवढे 8 वेगवेगळे डिपार्टमेंटसाठी भरती जी आहे तर ती आलेली आहे। इथे 1773 जागांसाठी वॅकन्सी आलेली। किती? 1773 जागांसाठी वॅकन्सी आलेली। अर्ज हा 12 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे आणि 2 सप्टेंबर पर्यंत हे जे अर्ज जे आहेत तर ते चालणार आहेत। 12 पासून सुरू होणार आहे। मग याच्यासाठी शैक्षणिक अर्हता संपूर्ण thanecity.gov या संकेतस्थळावर जे आहेत तर ते प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर आपण याच्यामध्ये खूप सारे पद आहेत, फक्त आपली जी टेक्निकलची पद आहेत तर त्यांच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। तांत्रिक पदे गट क, बघा, कनिष्ठ अभियंता नागरिक S15 41,800 ते 1,32,324 जागा आहे। ओके, म्हणजे सिव्हिल नागरिक म्हणजे त्यांना सिव्हिल हे करायचं होतं पण त्यांना ते ट्रान्सलेशन जमलं नसेल। तांत्रिक सेवा गट क, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग साठी आहे S15 41,800 ते 1,32,316 जागांसाठी आहे। तांत्रिक सेवा गट क, कनिष्ठ अभियंता म्हणजे जेई इलेक्ट्रिकल साठी आहे। S15 ची वेतन श्रेणी आहे 41,800 ते 1,32,304 जागा आहेत। कनिष्ठ अभियंता 2 S14 38,700 ते 1,22,863 जागा, खूप मोठ्या प्रमाणावर। आणि प्रदूषण निरीक्षक S10 29,292,300 ही एक जागा। आता यांची संपूर्ण पात्रता, एलिजिबिलिटी याच्याविषयीची सविस्तर माहिती ते जेव्हा ते डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट काढतील तर त्यावेळी आपल्याला संपूर्ण आरक्षण आहे किती जागा तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर याची तयारी करत असाल तर याच्यासाठी आपल्याकडे टेक्निकल, नॉन टेक्निकल अशी दोन्ही मिळून सिव्हिल साठी जी आहे तर ती बॅच आपल्याकडे इथं अवेलेबल आहे। तर ती बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकता। त्याच पद्धतीने मेकॅनिकल साठी रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे आणि इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी देखील बॅच जी आहे तर ते आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत, त्या तुम्ही नक्की जॉईन कराव्यात। अर्ज सादर करण्याचा कालावधी हा 12 ऑगस्ट पासून सुरू होतो आणि हा 2 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे। या दरम्यान तुम्हाला अर्ज करायचे। मग अर्ज कसा करावा, फॉर्म कसा भरावा, फॉर्म भरताना कागदपत्रे काय लागतील, कोणती काळजी घ्यावी याच्या संबंधीचे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे, ते तुम्ही अवश्य बघू शकता। त्याच्यानंतर 7 दिवस आधी हॉल तिकीट येईल। अजून काही परीक्षेची तारीख जी आहे तर ती इथं आलेली नाही, त्यांनी इथं स्पष्ट सांगितलेली। परीक्षा शुल्क ऍज इट इज 1000 रुपये आणि 900 रुपये तुम्हाला इथं भरावे लागणार आहे। माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी मात्र कुठल्याही पद्धतीचं शुल्क इथं लागणार नाही, हे लक्षात ठेवा। अर्ज आणि परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरणे इथं आवश्यक असेल। एकापेक्षा जास्त पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क इथं बंधनकारक असणार आहे। म्हणजे वेगवेगळ्या पदांसाठी तुम्हाला एखाद्या सिव्हिलचा पण भरायचा आणि एखाद्या लिपिकचा पण भरायचा, तर दोन्ही वेगवेगळे त्याला भरावे लागणार आहेत। त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, तपशील तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्यात यावी। तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण याबाबतच्या तरतुदी या सगळ्या गोष्टी त्यांच्या वेबसाईटवर जे आहेत तर ते अवेलेबल होणार आहेत आणि त्या देखील तुम्हाला आपल्या या चॅनलवर जे आहेत तर ते अवश्य बघायला मिळणार आहे।
मित्रांनो, स्वातंत्र्य दिनानिमित्त इग्नाइट अकॅडमीने आपल्या सर्व कोर्सेसवर फ्लॅट 30% ऑफ ठेवले. म्हणून ज्यांना इंजिनिअरिंगचे आपले सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल कोर्सेस जॉईन करायचे असेल तर ही खूप चांगली संधी आहे. जाहिरात पण आलेली आहे आणि ऑफर पण खूप मोठी आहे. सध्या 30% ऑफर आहे. याच्यासाठी इंडिया हा कोड जो आहे तर तो तुम्हाला यूज करायचा आहे आणि इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.